तर वार आहे सोमवार आणि तारीख आहे 1 जून. 1 जूनला महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये काही बदल होईल का? चला तर आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया की सोमवारी सकाळी 1 जूनला वातावरण जे असणार आहे ते पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे आणि यामध्ये उन्हाचं प्रमाण देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहे. पण संध्याकाळच्या सुमारास वातावरणामध्ये बदल होणार आहे. म्हणजे कसा बदल होणार आहे तेच आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. आपण 1 तारखेपासून तर 5 जूनपर्यंत हवामानाचा अपडेट बघणार आहोत. कोणत्या भागात कसा पाऊस होईल जाणून घेणार आहोत. सर्वात आधी सुरुवात करूया नंदुरबार परिसर. नंदुरबार हा जर परिसर बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण या परिसरात आपल्याला दिसत आहे. शिरपूर, त्याचबरोबर अमळनेर, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, धुळे, मालेगाव, मनमाड मनमाड परिसरात जर बघितलं, सटाणा, मनमाड, नाशिक, पेठ, घोटी हा जर परिसर बघितला तर या परिसरामध्ये अ, ढगाळ वातावरण असणार आहे. अकोले, जुन्नर, उल्हासनगर, वर्धा, त्याचबरोबर चाकण, पुणे, lausa, महाड, मुरोड, जंजिरा, अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भोर, नीरा, बारामती, सातारा, चिपळूण, गुहागर, दापोली या संपूर्ण परिसरात जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. कोल्हापूर, ईश्वरपूर, सांगली, विटा, निपाणी, सावंतवाडी, कणकवली, रत्नागिरी परिसर या परिसरात जर आपण बघितलं तर पूर्णपणे म्हणजे ढगाळ वातावरण असणार आहे ह्या भागात देखील. पण इकडं सोलापूर, पंढरपूर, बार्शी, धाराशिव, लातूर, हजर, करमाळा, अकलूज, बारामती, पंढरपूर, सांगोले हा परिसर बघितला तर पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. अहिल्यानगर परिसरात देखील कोरडं वातावरण असणार आहे. छत्रपती संभाजीनगर, पैठण, पाथर्डी, जालना, परतूर, माजलगाव, जिंतूर, चिखली, सिल्लोड, पाचोरा, जळगाव, चाळीसगाव, बोदवड या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण असणार आहे. सोमवारी 1 तारखेला संध्याकाळच्या सुमारास इथे जर आपण हिंगोलीमध्ये बघितलं, हिंगोली, पुसद, वाशिम, अर्नी, उमरखेड तर या परिसरात हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. हा अंदाज देखील आपल्याला लक्षात यायचा आहे. मंगळवारी 2 तारीख आहे 2 जून आणि 2 जूनला संध्याकाळी 6 वाजता वातावरण कसं असेल? आपण जर अकोला, मेहकर, अमरावती, यवतमाळ, परभणी, नांदेड हा परिसर बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. लातूर, उदगीर, बीड, त्याचबरोबर खाली बार्शी तर या भागामध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पडणार आहे. हा अंदाज देखील लक्षात घ्यायचा आहे. जळगाव, नंदुरबार हा परिसर बघितला, जळगाव, मालेगाव तर या परिसरात देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. नाशिकमध्ये देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. नंदुरबार, अकोले, पुणे, सातारा, बारामती, दापोली, रत्नागिरी परिसरात थोडाफार प्रमाणात पाऊस होऊ शकतो. साताऱ्यामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. कोल्हापूरमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात पाऊस होणार आहे. तर हा होता मंगळवारी 2 जूनचा हवामानाचा अंदाज. बुधवार 3 जून. 3 जूनला वातावरण संध्याकाळी 6 वाजता कसं असणार? आपण जर सर्वात आधी बारामतीपासून सुरुवात करूया. बारामती, पुणे, सातारा हा परिसर जर बघितला तर या परिसरात ढगाळ वातावरण असणार आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. विटा, कोल्हापूर, त्याचबरोबर कोल्हापूरच्या आसपासचे जे काही भाग आहे तर निपाणी या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. कणकवली, सावंतवाडी, राजपूर या परिसरात हलका पाऊस पडणार आहे. रत्नागिरी, चिपळूण, सातारा, नीरा, बारामती, दौंड हा परिसर जर आपण बघितला येथे देखील हलका पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर परिसर जर आपण बघितला, अहिल्यानगर, पारनेर, शिरूर, राहुरी, घोडेगाव, श्रीरामपूर, लोणी या भागात कोरडं वातावरण आहे. संगमनेर, अकोले या परिसरात
ढगाळ वातावरण असणार आहे. सिन्नरमध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं. निफाड, चांदवड, मनमाड, नांदगाव, मालेगाव या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, जालना हा जर परिसर बघितला तर या परिसरात कोरडं म्हणजे थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आपण जर परभणी, यवतमाळ, अमरावती हा परिसर बघितला, येथे काही भागात ढगाळ वातावरण असू शकतं. वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 4 जून. तर 4 जूनला वातावरण कसं असणार आहे? संध्याकाळी 6 वाजता. तर उदगीर त्याच परिसर आपण जर बघितला, उदगीर परिसरात हलके ते मध्यम सरी पडू शकतात. लातूरमध्ये कोरडं वातावरण आहे. परळीमध्ये कोरडं वातावरण आहे. माजलगाव, परतूर, जिंतूर, परभणी, नांदेड, हिंगोली, उमरखेड, भोकर, पुसद, आर्णी हा जर परिसर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे. वाशिममध्ये देखील कोरडं वातावरण असणार आहे. मेहकरमध्ये हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. चिखलीमध्ये देखील पाऊस पडू शकतो हलका. जालन्यामध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. सिल्लोडमध्ये देखील ढगाळ वातावरण असू शकतं. त्याचबरोबर धुळे, मालेगाव, मनमाड, सटाणा, वैजापूर, श्रीरामपूर, इकडं अकोले, नाशिक, घोटी, जुन्नर, शिरूर, अहिल्यानगर, दौंड या परिसर जर आपण बघितला तर काही परिसरामध्ये हलके ते मध्यम पाऊस होऊ शकतो आणि काही परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण देखील असणार आहे. हा अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. कोल्हापूर परिसर जर आपण बघितला, कोल्हापूर, विटा, सातारा, बारामती या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. आता वार आहे शुक्रवार आणि तारीख आहे 5 जून. 5 जूनला संध्याकाळी 6 वाजता वातावरण कसं असणार आहे? कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोले, नाशिक जवळजवळ या भागांमध्ये काही भागात म्हणजे सातारा भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो. तर पुणे परिसरात देखील हलका पाऊस होणार आहे. अकोल्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते. नाशिकमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर जळगाव या परिसरात देखील पूर्णपणे कोरडं वातावरण तरी आपल्याला दिसत आहे. अहिल्यानगर परिसर जर आपण बघितला तर अहिल्यानगर परिसरात देखील ढगाळ वातावरण असू शकतं. कुठल्याही प्रकारचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात पडणार नाही आहे. हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. बीड, बार्शी, लातूर, परभणी, नांदेड, मेहकर, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात पूर्णपणे कोरडं वातावरण आहे. त्याचबरोबर नांदेड, परभणी या भागात देखील कोरडं वातावरण आहे. आपण जर लातूर, उदगीर हा जर परिसर बघितला, इथे शिरूर, औसा तर या भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असू शकतं. पण निलंगा हा जर भाग बघितला निलंगाचा, येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे. उमरगामध्ये देखील हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तुळजापूरमध्ये कोरडं वातावरण असणार आहे. धाराशिव, तेर, बार्शी, वैराग येथे देखील कोरडं वातावरण असणार आहे. सोलापूरमध्ये देखील कोरडं वातावरण आहे. पंढरपूरमध्ये कोरडं वातावरण आहे. सांगलीमध्ये देखील सांगोल्यामध्ये देखील ढगाळ वातावरण असणार आहे. अकलूजमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहतात हे देखील आम्हाला सांगायला विसरू नका.